Hello student, today we are going to learn our English subject and our topic is grammar, direct and indirect speech. I am Yogini Yashwant Bhosle from Barvenagar Municipal Marathi School number 1. Schools are closed but education is still going on. On this online learning process, we are studying online lessons and today we are going to learn about direct and indirect speech. Thought of the day. Today's thought of the day is all of us do not have equal talent, but all of us have equal opportunity to develop our talent. APJ Abdul Kalam. This proverb is spoken by our PM APJ Abdul Kalam. All persons have equal opportunity but not equal talent. आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नाही, परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्यासाठी समान संधी आहे. ऑपॉर्च्युनिटी मीन्स संधी. म्हणजे जरी आपल्याकडे प्रत्येकाचे स्किल वेगळे असतात, प्रत्येकाचे कौशल्य वेगळे आहेत, पण संधी ही सगळ्यांना सारखी मिळत असते आणि त्या संधीचा आपण कसा उपयोग करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. डॉक्टर APJ Abdul Kalam was truly self-made man. He is coming from poor background, poor family. He was the son of boat owner who operated a ferry. He had to work from early age. Dr. Kalam was described as bright and hardworking with a strong desire to learn during his school days. It is these qualities that eventually led to an illustrious career in the field of satellite, launch vehicles, missile. He also known as the Missile Man of India. Dr. Kalam developed command over the English language. Even though he was Tamilian, his mother tongue was Tamil, but he improved himself in English literature, spoken as well as written skill. मुलांनो, इथे आत्ताच आपण ऑलिम्पिकचे सामने पाहिले, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पाहिल्या. त्याच्यामध्ये पाहिलं की आपल्या भारताच्या ज्या प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विविध पदकं मिळवलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळालेलं आहे. प्रत्येक स्पोर्ट्स वेगवेगळे आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ देअर आर स्पोर्ट्स, बट ऑल स्पोर्ट्समॅन गिव्ह देअर एफर्ट्स अँड दे अचीव्ह देअर गोल्स. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं, प्रत्येकाचं कौशल्य, सगळ्यांना सारखे खेळ नाहीत किंवा प्रत्येकाची कौशल्य सारखी नाही आहेत. कोण बॅडमिंटन मध्ये होतं, कोण वेटलिफ्टिंग मध्ये होतं, तर कोणी इतर ऍथलेटिक्स मध्ये होतं. पण प्रत्येकाने आपलं कौशल्य पणाला लावून आपल्या याच्यामध्ये त्यांचं गोल अचीव्ह केलेलं आहे आणि आपल्या देशाला विविध पदकं मिळवून दिलेली आहेत. ते आपण मागच्याही तासाला पाहिलेलं आहे. तसं तुम्ही सुद्धा मुलांनो, तुमचे जे छंद आहेत ते जोपासायचे आहेत आणि त्याचा विकास करून आपलं कौशल्य डेव्हलप करून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे आणि त्यासाठी हार्ड वर्किंग फार महत्वाचं आहे. कारण APJ अब्दुल कलाम हे सुद्धा खूप हार्ड वर्कर होते आणि त्यामुळेच त्यांना ते सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. सो इट इज नेसेसरी टू हार्ड वर्क अँड फोकस ऑन आवर गोल. Learning outcome. Through this session, student, you will able to recognize difference between direct
and indirect speech. Convert the sentence from direct to indirect speech. मुलांनो, आज आपण जे ग्रामरचा हा थोडा भाग तुम्हाला नवीन आहे, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. आतापर्यंत आपण प्रेपोजिशन पाहिलेलं आहे, टेन्स घेतलेले आहेत अगोदरच्या मॅडमनी, आपण बरेच आर्टिकल्स पण घेतलेले आहेत. पण आता हा जो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा तुमचा 10 पर्यंत आहे. शिवाय पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच काय आहे, त्यांच्यातला डिफरन्स काय आहे आणि कन्व्हर्शन डायरेक्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट सेंटेन्स हे तुम्ही आज शिकणार आहात. फर्स्ट लर्न अबाउट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. What is direct and what is indirect speech? We may report the word of a speaker in two ways. We may quote his actual word. This is called direct speech. And we may report what he said without quoting his exact word. This is called indirect or reported speech. Direct speech means repeating words, same sentence. Like when your teachers said you are the best. Whatever you do best in your school competitions. मुलांनो, शाळेत जर तुम्ही काही एखाद्या स्पर्धेमध्ये खूप छान कामगिरी केली आणि तेव्हा तुमचे टीचर तुम्हाला सांगते यू आर द बेस्ट, आणि ते सेंटेन्स तुम्ही तुमच्या आईला, एक्झॅक्ट सेंटेन्स तुम्ही जेव्हा आईला सांगणार तेव्हा तुम्ही ते सेंटेन्स असंही बोलणार ना की टीचर सेड यू आर द बेस्ट. टीचर सेड मी यू आर द बेस्ट. आणि हे झालं डायरेक्ट सेंटेन्स. म्हणजे टीचर काय बोलली तुम्हाला, यू आर द बेस्ट, हे डायरेक्ट सेंटेन्स झालं. सेम एक्झॅक्ट तशीच्या तसं ऍक्च्युअल सेंटेन्स. बट जेव्हा तुम्ही आईला हे वाक्य तुम्ही पुन्हा कन्वर्ट करून सांगणार, एक तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स सांगणार. डायरेक्ट टीचर से तुम्ही यू आर द बेस्ट, आणि हे सेंटेन्स जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगता, जेव्हा रिपोर्ट करणार, नॉट रिपीटिंग सेंटेन्स. टीचर सेड टू हिम ही वॉज द बेस्ट. ही वॉज द बेस्ट. थर्ड पर्सन. इनडायरेक्ट स्पीच मध्ये थर्ड पर्सन. जसं आता तुमचा फ्रेंड आहे आणि तुमच्या फ्रेंडला टीचर बोललेली आहे यू आर द बेस्ट, तेव्हा तुम्ही तुमच्या आईला सांगणार की टीचर त्याला असं म्हणाली यू आर द बेस्ट. The teacher said to him he was the best. म्हणजे अशा पद्धतीने इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच सेंटेन्स कन्वर्ट होतं. आता आपण पहिलं पाहूया की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, अजून त्याचं डेफिनेशन आपण क्लिअर पाहूया. When we use direct speech in writing, we place the words spoken between the quotation mark. This is another explanation. जेव्हा डायरेक्ट सेंटेन्स असतं तेव्हा कोटेशन मार्क्स असतो. आपण त्याला इन्व्हर्टेड कॉमा बोलतो. अँड देर इज नो चेंज इन दिस वर्ड. डायरेक्ट स्पीच मध्ये बिलकुल चेंजेस होत नाही. द वर्ड्स ऑफ अ स्पीकर कॅन बी रिपोर्टेड टू अ थर्ड पार्टी इन टू वेज बाय रिपीटिंग द वर्ड. I say direct speech means repeating word. Spoken, that is called direct speech. And other reporting, not repeated. Indirect speech means reported speech. For example, Rama said, I am very busy now. Student, observe this sentence. Rama said, comma, then again inverted comma, I am very busy now. Look here, in this inverted comma, first letter is capital, always comes capital. I capital. I am very busy now. This sentence into indirect speech, Rama said that he was very busy then. नाऊ आपण पाहिलं, याच्यामध्ये नाऊ जे आहे प्लेस, पुढे आपण पाहणार आहोत इनडायरेक्ट स्पीच साठी कोणते फॅक्टर्स आहेत, कोणत्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. नाऊचं देन झालेलं आहे. इकडे लक्ष द्या बघा. आय सेड नंतर कंजंक्शन आलेलं आहे.
सेड दॅट आपण पाहिलेलं आहे अगोदरच्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण जे पाहिले नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, कंजंक्शन. Conjunction means a word or a word which join two words or two sentences. Conjunction, that, but, etc. But here that is proper conjunction which used in indirect speech. Rama said that I is converted in he. Pronoun I, am, was, tense change, here is tense change, and very busy now then. Here meaning is same, but pronouns and tense change. मुलांनो, जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा इन्व्हर्टेड कॉमा फुल काढून टाकायचे असतात. त्याच्यानंतर जे सेंटेन्स त्याने डायरेक्ट बोललेलं आहे ते फक्त आपण कन्वर्ट करून थर्ड पार्टीला सांगताना आपण आय एम व्हेरी बिझी नाऊ नाही बोलणार. रामा सेड आय एम व्हेरी बिझी. रामा सेड दॅट, काय म्हणाला तो? दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन. तो तेव्हा खूप व्यस्त होता, बिझी होता. बघा, हे आहे आपलं जे आपल्यासाठी आपण जे कोटेशन मार्क आहे ते डायरेक्ट स्पीच मध्ये आपण यूज करतो. जो स्पीकर बोलतो, जी व्यक्ती बोललेली आहे त्याच्याशी रिलेशन, तो बोलणारा कोण आहे? रामा सेड तो बोललेला आहे. रिपोर्टेड वर्ब नंतर आपल्याला कॉमा येणार आहे, नंतर इन्व्हर्टेड कॉमा आहे. जे सेंटेन्स बोललेलं आहे एक्झॅक्ट सेंटेन्स, एक्झॅक्टली त्याच्यामध्ये चेंज नाही, तेव्हा आपण हे इन्व्हर्टेड कॉमा, हे कोटेशन मार्क आपण डायरेक्ट स्पीच मध्ये यूज करतो. आणि इनडायरेक्ट करताना कोटेशन मार्क आपण रिमूव्ह करायचं आहे आणि त्याचं त्या पद्धतीने प्रोनाउन, टेन्स आणि जे फॅक्टर्स आहेत आपण पुढे पाहणार आहोत ते चेंज होते. आता बघा, Rama said I am very busy now. It will be noticed that in direct speech we use inverted comma to mark off the exact words of the speaker. स्पीकर म्हणजे कोण? जो बोलणारा व्यक्ती आहे, स्पीकर. तो काय बोलला ते वाक्य जसंच्या तसं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, कोटेशन मार्क मध्ये आपण घातलेलं आहे. आणि मुलांनो लक्षात ठेवायचं, जेव्हा आपला फुल स्टॉप असू दे किंवा कधी कधी क्वेश्चन आपण पाहिलेला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पाहिलेला, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, आपण सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्स पण शिकलेले आहोत. मग जेव्हा कोणताही सेंटेन्स एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स असू दे, असर्टिव्ह सेंटेन्स असू दे किंवा इम्पेरेटिव्ह असू दे, तेव्हा फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लामेशन मार्क असेल ते अगोदर येणार आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट होणार डायरेक्ट स्पीच मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुढे 10th स्टँडर्डला सुद्धा तुम्हाला डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच चेंज, कन्वर्ट इनडायरेक्ट स्पीच इंटू डायरेक्ट स्पीच असंही येईल. आज आपण फक्त डायरेक्ट स्पीचच्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये शिकूया. आता बघा, रामा सेड आय एम व्हेरी बिझी नाऊ. रामा सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी नाऊ. We have used the conjunction that before the indirect statement. जी I am very busy now ती आपण indirect केली. He was very busy then. आणि त्याच्यापूर्वी before that sentence, before that statement, we use the conjunction that. And the pronoun I changed to he. I am. Here he was. Am चं past tense आपण पाहिलेलं आहे was. I am, he was. And the word am is changed to was. Present tense is changed to past. Tense पण affect होतात बघा. प्रेझेंट टेन्स असेल तो पास्ट टेन्स होणार. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा पास्ट कंटिन्युअस होणार आहे. हे मी पुढे तुम्हाला टेन्सच्या फॅक्टरच्या वेळेला एक्सप्लेन करते. And the adverb now is changed to then. Observe here, there are 7 factors which are affected on indirect speech. These are considering while changing the direct speech into indirect speech. Reporting verbs. First one is reporting verb. Second one modal. Third time, place, pronoun, tense and punctuation marks. Here we see आताच आपण पाहिले की quotation mark.
म्हणजेच पंक्च्युएशन मार्क जे इन्व्हर्टेड कॉमा आहे एक्सक्लेमेशन मार्क्स आहेत, त्या सगळ्यांचा इफेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच होत असतं. फर्स्ट वी सी व्हॉट इज रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब्स मीन्स say, tell, said, tell. In English grammar, a reporting verb is a verb such as say, tell, believe, reply, response, or ask, used to indicate that this discourse is being quoted on paragraphs. It is also called a communicative verb or communication. म्हणजे जे बोलण्यासाठी काय बोललं, ask, reply, exclaim, say, advise, all are reporting verbs. Second one is modal. What is modal? Sorry. A verb such as can, shall, should, will, would, could, ought to, must. These are modals. This is usually used with another word to express ideas such as possibility, necessity, and permission. These are the modal words. When we convert the sentence with the help of these models, direct into indirect, will comes would, shall comes would, and must is changed into had to. मुलांनो, हे जे मॉडेल्स आहेत, जे आपण हेल्पिंग वर्ब्स आपण ज्यांना आपण बोलतो की ते वर्बच्या जोडीला येतात आणि ते त्यांचं चेंज होताना, जसं विल असेल डायरेक्ट सेंटेन्स मध्ये आय विल कम इन द इव्हिनिंग. आता विल, आय विल. तेव्हा जर गर्ल असेल तर आपण बोलणार शी वूड. आणि कमचं केम नाही होणार, पुढचं वर्ब आपण चेंज करायचं नाहीये, बट विलचं वूड होणार. मस्ट, आय मस्ट गो टू विजिट, आय मस्ट विजिट द पार्क. रमा सेड आय मस्ट विजिट द पार्क. आता हे डायरेक्ट स्पीच आहे, याच्यामध्ये मस्ट हे मॉडेल आहे. मग त्या सेंटेन्सचा आपण इनडायरेक्ट स्पीच करताना रमा सेड दॅट ही हॅड टू, मस्टचं चेंज झालं हॅड, मस्ट येणार नाही. जसं विलचं आपण वूड केलं तसं मस्ट जर असेल तर मस्टचं सेंटेन्स होणार हॅड टू. शी हॅड टू विजिट द पार्क. तिला जायचंच आहे बागेमध्ये. केव्हा तुम्ही हट्ट करता ना आईकडे की मला जायचंय, पार्कमध्ये खेळायला जायचंय, गार्डनमध्ये खेळायला जायचंय, मी जाणारच, असं हट्टपणा करता. तुम्हाला खूप कंटाळा आलेला असेल अभ्यास करून आणि तुम्हाला खेळायला जायचं असेल, तेव्हा तुम्ही बोलता. आणि जेव्हा तुमची फ्रेंड असं काही बोलले असेल आणि तुम्हाला तुमच्या आईला सांगायचं, बघ तिने पण असं ती आईला तिने बोललेली आहे, तिला जायचं आहे, तेव्हा तुम्ही काय सांगणार, रमा सेड दॅट शी हॅड टू विजिट द पार्क. म्हणजे ती पण जात आहे, तिने आईला सांगितलं आहे. म्हणजे मोस्टली इनडायरेक्ट स्पीच आपण हे थर्ड पर्सन मध्ये यूज करतो. टाइमचं आपण जे आता आपण पाहिलं आत्ताच्या सेंटेन्स मध्ये. बिफोर दॅट सेंटेन्स वी सी, एक मिनिट, राम सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन. आता नाऊ टाइम आहे. नाऊ अजून बरेचसे आपण पुढे पाहूया, पण नाऊचं देन झालेलं आहे. हे टाइम मध्ये सुद्धा चेंज होतो, तसाच प्लेस मध्ये सुद्धा चेंज होतो. 1 मिनिट. आता आपण एक फॅक्टर्स आपण एक्सप्लेन करत जाऊया. रिपोर्टिंग वर्ब. आताच मी तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन केलं. रिपोर्टिंग वर्ब. व्हॉट इज रिपोर्टिंग वर्ब? दिस इज द indicate verb which describe the verb. She said the children go to bed. This is direct speech sentence, and we convert this sentence into indirect speech like that manner. She told the children to go to bed. Indirect speech. बघा इथे एक्सप्लेन करायचे मुलांनो. इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेड आणि टोल्ड हे दोन्ही आपण रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो.
पण टोल्ड केव्हा वापरायचं, सेड कधी वापरायचं, याच्या छोट्या बारीक गोष्टी आहेत. सेड जेव्हा वापरायचं, when mention, there is no mention the speaker will speak with whom. स्पीकर कोणाशी बोलतो आहे हे जेव्हा मेन्शन केलं नसेल तेव्हा सेड वापरायचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि जर मेन्शन केलेलं असेल, इफ देर इज मेन्शन दॅट स्पीकर इज स्पीक विथ होम, स्पीकर कोणाशी बोलत आहे. आता या सेंटेन्स मध्ये बघा, शी सेड द चिल्ड्रन गो टू बेड. कोणाशी बोलत आहे ती, द चिल्ड्रन बरोबर. सो दिस सेंटेन्स कन्वर्टेड लाईक दॅट, शी टोल्ड द चिल्ड्रन टू गो टू बेड. बघा आता ऑर्डर आहे, गो टू बेड, ऑर्डर दिलेली आहे. आणि जेव्हा असं सेंटेन्स असेल, ऑर्डर, रिक्वेस्ट, तेव्हा त्याच्या पुढे टू लावायचा, इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे. आणि त्या वर्ब, गो हे वर्ब आहे, त्याच्या बिफोर आपण टू यूज केलेला आहे. शी टोल्ड द चिल्ड्रन टू गो टू बेड. बाकी जी ऑर्डर आहे, जे एक्झॅक्ट वर्ड सेंटेन्स आहे गो टू बेड, ते आपण चेंज केलेलं नाही. वेन टू बेड करायचं नाही. जसं आपण शिकलेलं आहोत की टेन्स आपण चेंज, मी सांगितलं तुम्हाला टेन्स होणार, पण टेन्स इथे नाही होणार आहे. टू गो टू बेड, टू वेन टू बेड नाही होणार आहे, टू गो टू बेड. पण सेडचं आपण, सेड आहे, टोल्ड आहे, हे आपण पास्ट टेन्स येतील, जे आपले रिपोर्टिंग वर्ब्स आहेत. पण जे पुढचे सेंटेन्स मधले जे आहेत, एक्झॅक्ट मेसेज आहे, तो आपण चेंज नाही करणार आहोत. आता मॉडेल्स, म्हणजे आता आपण पाहिलं, शी सेड आय मस्ट विजिट, डायरेक्ट स्पीच. शी सेड कॉमा, इन इन्व्हर्टेड कॉमा, आय कॅपिटल, आय मस्ट विजिट, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा, कम्प्लीट. कोटेशन मार्क बघा इकडे कसं दिलेलं आहे, डायरेक्ट स्पीच मध्ये कोटेशन मार्क आहे. जेव्हा आपण ते सेंटेन्स कन्वर्ट करतो इनटू इनडायरेक्ट स्पीच, तेव्हा कोटेशन मार्क ठेवणार नाही, काढायचं आहे. आणि कोटेशन मार्क काढल्यानंतर आपल्याला सेड किंवा टोल्ड वापरायचं आहे. शी सेड, शी टोल्ड. पण आपण, मी आत्ताच एक्सप्लेन केलं तुम्हाला, सेड केव्हा आपण वापरणार आहोत, जेव्हा आपल्याला मेन्शन केलेलं नाही की ती व्यक्ती कोणाशी बोलत आहे. द स्पीकर इज स्पीकिंग विथ होम, कोणाशी बोलत आहे. जेव्हा मेन्शन केलेलं नसेल आपण सेड वापरणार. आणि जेव्हा आपल्याला केले, आता उद्या फर्स्ट वरच्या सेंटेन्स मध्ये पाहिलं आपण, टोल्ड, इथे टोल्ड वापरलेला आहे आणि इथे सेड वापरलेला आहे. मग हा थोडा डिफरन्स आहे याच्यातला. पण आपण केव्हाही सेड आणि केव्हाही टोल्ड नाही वापरू शकत, कारण सेड आपण कधी वापरलेला आहे, सेड जेव्हा आपल्याला मेन्शन केलेलं नाही या सेंटेन्स मध्ये. शी सेड आय मस्ट विजिट, माहित नाही ती कोणाला बोलली. शी सेड दॅट, शी सेड आय मस्ट विजिट. आता हे सेंटेन्स आहे, तेव्हा मस्ट हे मॉडेल आहे. या सेंटेन्स मधलं मस्ट हे काय आहे, मॉडेल. मग ते कन्वर्ट करताना कसं केलेलं आहे बघा, शी सेड शी हॅड टू विजिट, शी हॅड टू विजिट. मस्ट आपण ठेवणार नाही इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आपण मस्ट, जसं विलचं आपण वूड करणार आहोत, शॅलचं शूड करणार आहोत, तसं मस्टचं काय केलेलं आहे, हॅड टू. शी सेड शी हॅड टू विजिट. नेक्स्ट वन, टाइम. आता बघा, शी सेड आय सॉ मीना yesterday. She said I saw मीना yesterday. ती म्हणाली की मला कालच मी मीनाला पाहिलं. किंवा आपण जेव्हा टीचर, समज स्कूलमध्ये काही मुलं ऍबसेंट असेल तर आपण विचारतो, टीचर विचारतात की कोणी पाहिलं का, यश का स्कूलमध्ये आला नाही, मीना काल स्कूलमध्ये आली नव्हती. तेव्हा तुम्ही सांगता ना, टीचर मी पाहिलं तिला, मी काल बागेमध्ये किंवा गार्डन मध्ये खेळताना पाहिलं. तसं पण इथे टीचरला बोलते आहे असं मेन्शन केलेलं नाही. सिंपल सेंटेन्स, शी सेड आय सॉ मीना yesterday. देर इज नो मेन्शन शी स्पीक विथ होम. इनडायरेक्ट स्पीच काय आलं बघा या सेंटेन्सचं, शी सेड नॉट टोल्ड. आता टोल्ड झालेलं नाही, कारण सेंटेन्स कोणाशी बोलले ते समजलेलं नाही, सेडच राहणार. शी सेड शी हॅड. आता आय जे प्रोनाउन आहे ते कन्वर्ट होऊन काय झालेलं आहे, शी. कारण शी सेड, ती मुलगी आहे, ती बोललेली आहे, ती बोलली आय सॉ मीना yesterday. शी हॅड सीन. सॉ हे पास्ट आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे.
त्याचा हा पास्ट परफेक्ट झालेला आहे बघा. सॉचं सी आपण बोलतो सीचं सॉ पास्ट टेन्स, सिंपल पास्ट मध्ये सॉ झालेला आहे आणि पास्ट परफेक्ट मध्ये काय होणार, हॅड सीन. जे आपण अगोदर टेन्स शिकलेले आहात तुम्ही सगळ्यांचे आपले टेन्स झालेले आहेत. मला वाटतं दीप्ता मॅमने आपल्याला खूप छान एक्सप्लेन केलेले आहेत. आणि त्या टेन्सचा बघा मुलांनो, ग्रामरचा आपण जे काही शिकतो ते ग्रामर म्हणून आपण ग्रामर नाही शिकत, तर त्या ग्रामरचा आपण क्वेश्चनचे आन्सर लिहिताना किंवा आपण इतर रायटिंग स्किल, एसे असू दे, लेटर रायटिंग असू दे, स्टोरी रायटिंग असू दे, तेव्हा ह्या ग्रामरचा आपल्याला यूज करायचा असतो. त्यामुळे आपण जेव्हा हे ग्रामरचे टॉपिक शिकत असतो तेव्हा काळजीपूर्वक आपण लक्षात घ्यायचं आहे, फोकस करायचं आहे. जसं आता मी सांगितलं की सिंपल पास्ट आहे सॉ, आय सॉ मीना एस्टरडे. मग त्याचं कन्व्हर्शन काय कसं झालेलं आहे, शी सेड शी हॅड सीन मीना द डे बिफोर. बघा आता इथे एस्टरडे राहिलेलं नाही, टाइम मध्ये एस्टरडे आहे. एस्टरडेचं आपण जेव्हा एस्टरडे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे टाइम, त्याचं आपण कन्वर्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना एस्टरडे मीन्स द डे बिफोर, नॉट टुडे. एस्टरडे द डे बिफोर, लाईक टुडे इज फ्रायडे अँड एस्टरडे इज थर्सडे. एस्टरडे वॉज थर्सडे, सो द डे बिफोर इज थर्सडे. She said she had seen Meena the day before. Again, place. This is also a very important factor which affect on our direct indirect speech. Place. She said my mother is here. Direct speech, my mother is here. Students, sorry, here inverted comma is missing and the full stop is in PPT. या वाक्यात थोडंसं बघा इन्व्हर्टेड कॉमा राहिलेला आहे आणि फुल स्टॉप पण राहिलेला आहे. म्हणजे बघा डायरेक्ट स्पीच मध्ये these are very necessary. इथे लास्टला फुल स्टॉप हवा होता. माय मदर इज हिअर अँड इन्व्हर्टेड कॉमा इज कम्प्लिटेड, कोटेशन मार्क इज कम्प्लिटेड. He said that his mother was there. Here convert into there. बघा प्लेस मध्ये सुद्धा चेंज होत आहे. आपण she said that his mother is there. Here's convert into there. प्रोनाउन जे आता आपण पाहिलं, प्रोनाउन हीच काय झालं, हिम. आईचा आपण जर मुलगा बोलत असेल तर आपण ही बोलणार, मुलगी बोलत असेल तर शी बोलणार. बघा ही सेड आय लाईक म्युझिक, डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. ही सेड दॅट ही लाईक म्युझिक, ही लाईक्स म्युझिक. ही लाईक, बघा आय ही बोलणारा कोण आहे, ही आहे, मेल आहे. आपण त्याला आपण हीच झालं ही. That he said that he liked music. Next one, tense. आपण टेन्स बद्दल जास्त बोलणार आहोत आता. बघा, she said my mother is baking cake for her birthday party. So her mother is baking a cake. त्या मुलीचा बर्थडे आहे आणि तिची आई तिच्यासाठी केक बनवत आहे. ती आपल्या फ्रेंडला सांगत आहे. पण इथे असं मेन्शन केलेलं नाही शी सेड टू हर फ्रेंड, असं लिहिलेलं नाही. फक्त शी सेड माय मदर इज बेकिंग केक. शी सेड दॅट conjunction, that is a conjunction which is used before the statement, exact statement. My mother is, तिला काय म्हणायचं एक्झॅक्ट, माय मदर इज बेकिंग केक, तिची आई केक बनवत आहे. मग त्याच्या ते सेंटेन्स सुरू होण्यापूर्वी आपण कंजक्शन यूज केलेलं आहे दॅट. शी सेड दॅट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आपण काढून टाकलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. आणि माय जे प्रोनाउन आपण वर पाहिलं, प्रोनाउन माय हे प्रोनाउन आहे. माय, आता माय कोण बोलते आहे, बोलणारी मुलगी आहे, गर्ल आहे. सो वी कन्वर्ट हिअर शी सेड दॅट हर मदर वॉज बेकिंग केक. आता पहिल्या सेंटेन्स मध्ये होतं इज बेकिंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. इज बेकिंग, इज प्लस
ING. बरोबर ना. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण शिकलेला आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस कधी होतो? वर्ब मध्ये इज किंवा एम, आर प्लस ING. त्याचं चेंज करताना काय झालेलं आहे? इजचं काय झालेलं आहे? वॉज. बाकी जे स्टेटमेंट आहे बेकिंग केक ते आपल्याला बदलायचं नाही आहे. जे आपल्या याच्यात मिनिंग बदलत नाही. लक्षात ठेवा मुलांनो, जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो त्या सेंटेन्स आपण मिनिंग नाही बदलायचं आणि रिपीट पण नाही करायचंय. बट ओनली वी रिपोर्ट दिस की आपण थर्ड पर्सनला सांगत आहोत हे सेंटेन्स. त्या दोघांमधला आहे जेव्हा हे सेंटेन्स थर्डला सांगितलं जातो. शी सेड दॅट her mother was baking cake. She said that her mother was baking cake. Indirect speech. Punctuation. आता आपण पाहिलं पंक्च्युएशन मार्क मध्ये बघा. आय एम सॉरी सेड जॉन. डायरेक्ट स्पीच आहे. आय एम सॉरी. बघा आता आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं. स्टार्टिंगला जो नाऊन आहे किंवा जो आपण कर्ता बोलतो, आपण सब्जेक्ट बोलतो, तो स्टार्टिंगला होता. पण या सेंटेन्स मध्ये काय झालेलं आहे? सब्जेक्ट पुढे गेलेला आहे. आय एम सॉरी सेड जॉन. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय आलं? आता सॉरी म्हणजे काय? त्याने माफी मागितली, क्षमा मागितली, अपॉलॉजी. मग त्याचा आपण सिंपल पास्ट केलेला आहे. जे आय एम सॉरी हे सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे ना. आय एम सॉरी सेड जॉन. त्याचा आपण सिंपल पास्ट केलेला आहे. जॉन अपॉलॉजाइज. जॉन अपॉलॉजाइज म्हणजे त्याने तो आपण पण थोडक्यात त्याने माफी मागली, तो फजील झाला. असं आपण एक सेंटेन्स मराठीत बोलतो आपण. तो त्याने माफी, तो म्हणजे त्याने फजील झाला, त्याला त्याची चूक त्याला कळून आली आणि तो थोडासा त्याने माफी मागितली किंवा तो खजील झाला. मराठीत बोलतो तसं इंग्लिशमध्ये ना जॉन अपॉलॉजाइज. In direct speech, we usually put a comma between the reporting clause and the reported clause. बघा कॉमा येणार म्हणजे रिपोर्टेड क्लॉज आणि रिपोर्टिंग क्लॉज म्हणजे स्टार्टिंगचा जो बोलणारा आहे वर्ब आहे आणि रिपोर्टेड वर्ब त्याच्या आणि पुढचं जे रिपोर्टिंग सेंटेन्स आहे, जे एक्झॅक्ट सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपण कॉमा देणार. द वर्ड ऑफ द ओरिजिनल स्पीकर आर एनक्लोज इन इन्व्हर्टेड कॉमा. द वर्ड्स ऑफ जे स्पीकरचे जे ओरिजिनल वर्ड्स आहेत, जे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत, एक्झॅक्ट स्टेटमेंट आहे, ती आपण काय केलं? एनक्लोज केलेली आहे. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण बंदिस्त केलेली आहे, तशीच ठेवलेली आहे. इधर सिंगल और डबल इन्व्हर्टेड, इधर सिंगल और डबल दोन्ही पण चालेल. इफ द रिपोर्टेड क्लॉज कम्स फर्स्ट वी पुट द कॉमा इनसाइड द इन्व्हर्टेड कॉमा. बघा रिपोर्टेड क्लॉज म्हणजे ही सेड, जसं आपण पाहिलं जॉन. आता इथे रिपोर्टेड क्लॉज कोण आहे? सेड जॉन. तो नंतर आलाय, पण जेव्हा स्टार्टिंगला येतो तेव्हा त्याच्या तो बोलांटून ही सेड मग कॉमा घेतलेला आहे. ही सेड इज रिपोर्टेड क्लॉज. मग त्याच्यानंतर आपण कॉमा घेतला अँड अगेन इन्व्हर्टेड कॉमा अँड फर्स्ट लेटर ऑलवेज कम कॅपिटल. आता we see the rules for changing direct speech into indirect. First, a simple present becomes a simple past. मी सेंटेन्स एक्सप्लेन करताना मुलांना तुम्हाला हे सांगत गेलेली आहे की सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट होणार कंपल्सरी. इनडायरेक्ट स्पीच करताना सिंपल प्रेझेंट टेन्स इज कन्वर्टेड इनटू सिंपल पास्ट. ऑब्झर्व दिस सेंटेन्स डायरेक्ट सेंट. हू विल रीड? Vishakha, are you ready? Arush? Yes, teacher. Please read this sentence, beta. Okay. A simple present become a simple past. Direct. He said, I am clever. Indirect. He said that he was clever. What are change in this sentence? कोणकोणते बदल झालेले आहे तुला जाणवले बघायचे? काय काय आपण चेंज केलेलं आहे? आरुष, इनडायरेक्ट स्पीच आपण कन्वर्ट करताना काय चेंजेस झालेले आहेत? हॅलो टीचर, दॅट काय आहे? दॅट हे काय आहे? कंजंक्शन
दॅट इज अ कंजंक्शन. ते दोन सेंटेन्स जोडलेले आहेत बघा दॅटने. ही सेड दॅट अँड अनदर चेंज इज And teacher, he. येस ही प्रोनाउन बरोबर ना. कोणाबद्दल आलेला आहे ही? कोणत्या प्रोनाउन बद्दल आलेला आहे? आय, बरोबर ना. आय एम, त्याचं काय झालं? ही. आणि एम म्हणजे हा टेन्स आहे, त्याचं आपण वॉच केलेला आहे. बाकी सेंटेन्स या मेसेज काही चेंज झाला का रे मुलांनो या सेंटेन्स मधला? ही टीचर. यस, तो काय म्हणाला? आय एम क्लेवर. ही सेड दॅट ही वॉज क्लेवर. आपण ऑपोजिट केलं का? क्लेवर नाहीये तो, डल आहे किंवा फुलिश आहे असं आपण काही बोललेलं नाहीये. बरोबर आहे. Here the meaning of this sentence is remaining same. मीनिंग चेंज होत नाही. पुन्हा लक्षात ठेवा मुलांनो, आपण याचं ऑपोजिट वर्ड बनवत नाही किंवा निगेटिव्ह सेंटेन्स पण करत नाही. आपण सेंटेन्स फक्त इनडायरेक्ट स्पीच करत आहोत. अ सिम्पल प्रेझेंट बिकम्स अ सिम्पल पास्ट. फॉर एक्झाम्पल, ही सेड आय एम क्लेवर. ही सेड दॅट ही वॉज क्लेवर. नेक्स्ट सेंटेन्स हू विल रीड? टीचर Asta. Asta, read. Teacher, first direct. He said, my father is reading newspaper. Indirect, he said that his father was reading a newspaper. Very nice. Which changes you will observe here? Teacher, that and was. Yes, very nice. And another is pronoun my father. Because exact sentence is my father is reading newspaper, but we change because he said, so we convert my into his. बोलणारा मुलगा आहे तो म्हणून आपण काय केलं? हीज घेतलेले आहे. हर फादर नाही घेतला आपण, हीज फादर. हे लक्षात ठेवायचं मुलांना. तुमच्याकडे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मिस्टेक्स होत असतात. तुम्ही सेंटेन्स लिहिता, ही सेड दॅट हर फादर वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, असं होऊ शकतं. हीच न बोलता आपण हर. तेव्हा आपण लक्षात घ्यायचं आहे, ऑब्झर्व केअरफुली करायचं सेंटेन्स. ही सेड माय फादर. सो हिअर ही सेड दॅट हिज फादर अँड इज रीडिंग. इट्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, त्याचं कन्वर्ट केल्यानंतर झालेलं आहे वॉज रीडिंग. व्हेरी नाईस. हू विल नेक्स्ट रीडिंग नेक्स्ट सेंटेन्स? टीचर. यस. Asta read. Asta, go. Direct. He said, I have bought a mobile. Indirect, he said that he had bought a. Hello Asta. hello Asta, आवाज नाही येते बेटा. मी वाचू? हा. Yes, teacher. Asta, repeat again बेटा. Okay, teacher. Direct, he said, I have bought a mobile. Indirect, he said that he had bought a mobile. Very nice. Teacher, changes he had, changes and that. Yes, because here is past perfect. Present perfect becomes a past perfect. Have, had. And I, he, so here he had. He said that is conjunction also. He said that he had brought a mobile. Next one. Teacher, can I Gayatri? Gayatri, go ahead. That the simple past in the direct becomes the past perfect in the indirect. Direct, he said the dog died in the night. Indirect, he said that the dog had died in the night. Yes. The dog, बघा सेंटेन्स चेंज झालेले नाही. Once again remember this line. We do not change the sentence, do not change the exact message. The dog died in the night. He said that the dog had died. Past perfect. Had died in the night. Next one. The shall of the future tense is changed into should, and the will of the future tense is changed into would or should. मी अगोदर सांगितले तुम्हाला की हे जे आहे मॉडेल्स आहे. Shall change into should, will changes into would or should. These are the rules for changing direct speech into indirect speech.
simple present becomes simple past, present continuous becomes past continuous, and present perfect becomes past perfect. And also shall it change into should, will changes into would, and must also model, must change is to had to. The tense may not change if the, बघा आता मी सांगितलं आपण चेंजेस होणार की टेन्स चेंज होणार, बट if the statement is universal truth, there is no change. बघा जर जे आपण म्हणतो त्रिकाल सत्य आहे, जे सत्य आहे ज्याच्यात कधीच बदल होत नाही, अशा गोष्टींमध्ये त्याचे वर्ब्स चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, the teacher said the earth is goes round the sun. Look here, the earth goes round the sun. The teacher said, teacher explained, when teacher explained you geography, she explained that the earth goes round the sun. मग आपण इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला समजलेलं आहे की अर्थ कशी फिरते, तर तुम्ही सांगताना सांगा the teacher said that the earth goes round the sun. ते वेंट होणार नाही, गोचं वेंट होणार नाही, एक्झॅक्ट सेंटेन्स तसंच राहणार. the earth goes round the sun. जे आपण जे रिपोर्टिंग क्लॉजचं सेंटेन्स आहे सेम राहणार, रिमेन सेम, बिकॉज दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. बघा फक्त इथे काय आलं, इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आहे, बाकी सेंटेन्स सेम लिहायचं आहे. दॅट घातलं तर सेड दॅट चालेल, सेड दॅट द अर्थ, फक्त द कॅपिटल आहे तो द टी कॅपिटल आहे तो स्मॉल होणार कारण आपण इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे. द टीचर सेड दॅट द अर्थ गोज राउंड द सन. बाकी गोजचं वेंट होणार नाही कारण इथे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्या सेंटेन्स अशी काही सेंटेन्स असतात की त्यांची आपण अजून एक बघा आहे प्रोवर्ब जे आपण बोलतो ते सुद्धा आपण पाहतो. हु विल रीड दिस सेंटेन्स? हॅलो, डायरेक्ट स्पीच. I said cleanliness. Yes, Arush. Direct. I said cleanliness is next to godliness. Godliness. Okay, godliness. Indirect. I said that cleanliness is next to godliness. Yes. Arush, you observe here. आपण काही चेंजेस केलेला आहे का सेंटेन्स मध्ये? केलेला आहे का? हॅलो आरुष, एनी चेंजेस हियर? फक्त आपण हा चेंज इज दॅट यस अँड इन्व्हर्टेड कॉमा इज रिमूव्ह. बरोबर ना, कोटेशन मार्क इज रिमूव्ह. जे कॉमा आहे इन्व्हर्टेड कॉमा फुल स्टॉप तर आपण देतो, पण बाकी इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा पण काढून टाकलेला आहे आणि सी स्मॉल झालेला आहे. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. आय सेड दॅट क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, कारण ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आपण तो ना स्वच्छता म्हणजे स्वच्छतेमध्येच देव आहे, परमेश्वर आहे, आपण म्हणून आपण स्वच्छता सप्ताह सुद्धा साजरा करतो. बघा आपण जे टाइम आणि प्लेस मध्ये आहे, जे आपण एक जस्ट चार्ट ऑब्झर्व दिस चार्ट. टुडे चेंजेस इन टू दॅट डे, नाऊ, देन. आपण फर्स्ट सेंटेन्स मध्ये पाहिलं होतं नाऊ, देन झालेला आहे. एस्टरडे, द डे बिफोर, अँड डेज एगो मीन्स डेज बिफोर. लास्ट वीक मीन्स the week before, also previous week also, the week before. Next week means the following week. पुढच्या next week, following week, येणाऱ्या आठवड्यामध्ये. tomorrow, the following day किंवा the next day. here, there, this, that, these, those. मुलांना याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवायचा आहे, कारण आपण टाइम आणि प्लेस जे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच चेंज करताना हा चार्ट आपल्याला त्याच्यातली अजूनही आहे, अजून बरेच आहेत, पण एवढे हे मोस्टली इट्स ऑकरिंग ऑफनली, हे वारंवार हे शब्द येतात. त्यामुळे ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. कारण आपण कंपल्सरी टुडे असेल तेव्हा आपण दॅट डे करणार आहोत, नाऊ असेल तेव्हा देन करणार आहोत. एस्टरडे, द डे बिफोर, डेज एगो मीन्स डेज बिफोर. लास्ट वीक मीन्स द वीक बिफोर और प्रिव्हियस वीक म्हणजे अगोदरचा आठवडा. लास्ट वीक, प्रिव्हियस, लास्ट इयर पण असेल बघा. लास्ट इयर, वी लर्न ऑनलाईन लेसन्स सिन्स लास्ट इयर. मागच्या वर्षापासून आपण ऑनलाईन लेसन घेत आहोत. वी लर्न
किंवा वी लर्न थ्रू ऑनलाईन लेसन्स since last year means previous year. Last means previous or the year before. Tomorrow, the following day, the next day. Here, there, these, that, and these mean converted into those. Here is also exclamation and vishesh. He said, alas, I am undone. He exclaimed sadly that he was undone. आपण हा जो टॉपिक आहोत आपण पुन्हा नेक्स्ट लेसनला आपण जरा डिटेल मध्ये पाहूया. पण आता वेळेचं हे आहे. ही फॉर एक्झाम्पल फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल घेते मी. ही सेड अलास आय एम आपण पाहतो ना, अरे रे खूप वाईट झालं किंवा मी नाही करू शकलो, आय एम अनडन. ही एक्सक्लेम सॅडली, वाईट, त्याला खूप वाईट वाटलं. सॅडली हे एक्सक्लेम. आता आपण इथे सेड नाही घेतलेले बघा, एक्सक्लेम घेतलेला आहे बिकॉज दिस इज एक्सक्लेमेशन सेंटेन्स. सो ही एक्सक्लेम सॅडली, बघा अल्लास नंतर एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. सो दिस इज अ exclamation sentence, exclamatory sentence. So we converted it into he exclaimed sadly that he was undone. He said, bravo, you have done well. And next time जेव्हा तेच त्याने केलेली आहे गोष्ट, त्याला जमलेली आहे, फर्स्ट तो सॅड झाला. आपण पाहतो नेहमी प्रत्येक गोष्ट आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये साध्य होत नाही, आपण पुन्हा पुन्हा ट्राय करतो आणि त्याला झालेला आहे, तेव्हा त्याला applauded केलेला आहे like that. You have done well. He applauded him saying that he had done well. Command and request. In reporting commands and requests, the indirect speech is introduced by some words expressing command or request and the imperative mood is changed into infinite. For example, he said to him, please wait here till I return. प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. आता त्यांनी त्याला प्लीज म्हटलेले म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे. सो ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर, हिअर चेंज देअर, टिल ही रिटर्न. ही रिटर्न प्लीज काढून टाकलेला आहे कारण प्लीजच्या ऐवजी आपण रिक्वेस्ट वापरलेला आहे. टू वेट, टू वेट, टू शब्द बघा. रिक्वेस्ट आणि कमांड जेव्हा असतात किंवा ऑर्डर असतात तेव्हा त्या वर्ब, एक्झॅक्ट वर्बच्या अगोदर टू वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण पुन्हा घेऊया नेक्स्ट लेसनला. कॉल द फर्स्ट विटनेस, सेड द जज. कॉल द फर्स्ट विटनेस. द जज कमांडेड देम टू कॉल द फर्स्ट विटनेस. किंवा ऑर्डर पण वापरू शकतो. द जज ऑर्डर्ड देम टू कॉल द फर्स्ट विटनेस. टू कॉल, कॉल 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 जे वर्ब आहे त्याच्या पूर्वी आपण टू यूज केलेला आहे. ही शाउटेड लेट मी गो. तो ओरडला मला जाऊ द्या. ही शाउटेड लेट मी गो. ही शाउटेड टू देम टू लेट हिम गो. टू लेट बघा म्हणजे कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर यासारखे वर्ब असतील तेव्हा त्या वर्बच्या पूर्वी आपण बिफोर टू यूज करायचा आहे अँड कॅपिटल लेटर रिमूव्ह इनटू स्मॉल लेटर. ही शाउटेड टू देम टू लेट हिम गो. आता आपण इव्हॅल्युएशन कडे वळूया. कॅन यू रेडी? आर यू रेडी? She said, I can swim. कोण करेल हे सेंटेन्स चेंज, कन्वर्ट? Who will convert this sentence into indirect speech? Try again. Try beta. Gayatri, are you ready? Ayush, Gayatri. Teacher, can I Gayatri? Yes, Gayatri. She said she can swim. Beta, can is model and we convert can into who remember? Can च चेंज काय होणार आहे मी एक्सप्लेन केलं होतं. विल, वुड, कॅन. टीचर मी बोलू ऋग्वेद? हा ऋग्वेद. टीचर, शी सेड दॅट कॅन स्विम. दॅट शी कुड स्विम येणार बेटा. कॅनचं काय येणार? कुड. कॅन, कुड. हा लेसन तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचा. हा टॉपिक नवीन आहे आणि याची रिव्हिजन आपण नक्की घेऊ. बघा, शी सेड दॅट शी कुड स्विम. कॅनचं कन्वर्ट होणार कुड. विलचं वुड. बघा हे जे आपण 7 फॅक्टर्स पाहिले त्याच्यामध्ये आपण पाहिलं मॉडेल. कॅनचं काय झालं? कुड. ही सेड इट्स कोल्ड. हु विल ट्राय? कोण ट्राय करेल? टीचर मे आय आरुष?
Yes, Arush. He said it is cold. इट इज कोल्ड. त्याचं काय होईल ते सिम्पल प्रेझेंट आहे ना, तो सिम्पल काय होणार, कन्वर्ट काय होणार? That is cold. नाही नाही, दॅट इट बरोबर आहे. आपल्याला इट ईदचं काय होणार? पास्ट टेन्स काय होतं? ईदचं पास्ट टेन्स काय होणार? It was cold. Yes, it was cold. Very good. He said that. नाही, इट वॉज कोल्ड. वगैरे काही आपण एक्स्ट्रा आपण ऍडिशन नाही करायचंय. ही सेड दॅट इट वॉज कोल्ड. राईट. नेक्स्ट वन. दे सेड वी हॅव डन आवर ड्युटी. दे सेड वी हॅव डन आवर ड्युटी. हू विल ट्राय फास्ट? गायत्री, विशाखा. मॅडम मी बोलू ऋग्वेद. यस ऋग्वेद. They said that have done that done that duty. नाही नाही बेटा, दॅट नाही, देअर ड्युटी. वी आहे ना, प्लुरल्स आहे. सो हिअर वी कम्स इनटू दे, आवर कम इनटू देअर. आणि हॅवचं काय होणार? प्रेझेंट परफेक्ट आहे. इथे प्रेझेंट परफेक्ट आहे. त्याचा पास्ट परफेक्ट काय होणार हॅवचा? याचा अर्थ तुम्ही मुलांनो आपण थोडा अभ्यास विसरलेले आहात. टेन्स आठवत नाहीत. बघा इथे तुम्हाला मी अगोदर सांगितले की टेन्स अफेक्ट करतात. टेन्स आले पाहिजेत आपल्याला. टेन्स आपण पुन्हा पुन्हा रिवाइज केलं पाहिजे. हॅवचं हॅड होणार. काय होणार? हॅड. दे सेड दॅट दे हॅड डन देअर ड्युटी. आवरचं प्रोनाउन काय चेंज होणार? देअर. दे सेड दॅट दे. वीचं काय होणार? दे. बिकॉज वी इज प्लुरल form. So conversion is they said that they had done their duty. आपण पाहिलं आपलं कोविड योद्धा जे कोविड वॉरियर्स आहेत त्यांनी त्यांची ड्युटी ऑनेस्टली केलेली आहे. सो दे सेड दॅट दे हॅड डन देअर ड्युटी. ही सेड एव्हरीबडी मस्ट ओबे द रूल्स. कोणी ट्राय करेल का? हॅलो आरुष, विशाखा, गायत्री. Anyone? Teacher, can I, Gayatri? Yes. He said that he. Very good. Everybody must obey the rules. Must is a modal verb, and we convert the must Had into had to. Very nice. Very nice, Gayatri. Very nice. He said that everybody had to obey rules. बरोबर ना? व्हेरी गुड. मस्ट कंपल्सरी मस्टचं हॅड टू होणार आहे. आपण एक सेंटेन्स घेतलं होतं ना, आय मस्ट विजिट द पार्क. बरोबर ना? आय मस्ट विजिट द पार्क. आय हॅड टू विजिट द पार्क. बरोबर ना? शी हॅड टू विजिट. शी हॅड टू विजिट. लाईक दॅट एव्हरीबडी मस्ट ओबे द रूल. बघा मुलांनो, प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण आता जे कोविडच्या काळात आपण नियम रूल्स आपले आहेत ते आपण फॉलो करत आहोत, ओबे करत आहोत. So he said that everybody had to obey rules. Very good. Thank you all of you. Last one. Who will read? Ayush, Gayatri, Rugved. Teacher Astha. Astha, read. Teacher, 5 questions. Rama said to Arjun, go away. Answer, Rama orders Arjun to go away. Yes, yes. Teacher, changes to go. Orders. येस येस, ऑर्डर. कारण ऑर्डर केलेली आहे. बघा आपण सेट दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ऑर्डर आहे. मग अजून इफेक्टिव्ह सेंटेन्स ऑर्डर, आस्क असे जे आपण जे वर्ब्स आपण यूज करणार आहोत, रिपोर्टिंग वर्ब्स, ते सेंटेन्स आपलं अजून इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. सो रामा ऑर्डर अर्जुन टू गो अवे. गो अवे ऑर्डर दिलेली आहे. सो टू गो अवे मी आताच पाहिलं. कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर या सेंटेन्स मध्ये वर्बच्या अगोदर आपण टू यूज करायचं आहे. व्हेरी नाईस. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का? ह्याचा स्क्रीनशॉट थोडं फॉर एक्झाम तुमच्या प्रॅक्टिससाठी मुलांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला की तुमचं रिव्हिजन चांगलं होणार आहे. घेतला स्क्रीनशॉट? नाऊ रेडी फॉर होमवर्क. टर्न द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. I know her address, said Manoj. German is easy to learn, she said. He said to me, I don't believe you. He said, be quiet and listen to his word.
And Seema said, how clever I am. This is for homework. Are you taken a screenshot? हॅलो, स्क्रीनशॉट घेतला बाळांनो? होमवर्क साठी आहे, ट्राय करा. जर नाही आलं, काही अडचणी असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेणार आहोत. सो डाउट्स विल बी क्लिअर. Thank you for your active participation, students. God bless you.